नमस्कार श्रोते हो. हरिपाठातील 18व्या अभंगाचा अर्थ आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 18वा अभंग असा आहे. हरिवंश पुराण हरिनामा संकीर्तन हरिविन सौजन्य नेणे काही, तया नर लाधले वैकुंठ जोडले, सकळेही घडले तीर्थाटन, मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. संत ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणात म्हणतात की हरिवंश पुराण हरिनामा संकीर्तन म्हणजे तुम्ही हरिवंश पुराण यांचा अभ्यास करा किंवा चिंतन करा, पाठ करा. श्रोत्या हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हरिवंश पुराण नेमका कोणता ग्रंथ आहे. कारण 18 पुराणांमध्ये काही पुराणाचे नाव हरिवंश पुराण नाही, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी खूप विचार करून हरिवंश हा शब्द वापरला आहे. त्यांना असे स्पष्ट करायचे आहे की ज्या कुणाला तुम्ही देव मानता किंवा तुमचे आदर्श मानता त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा व त्यापासून काहीतरी शिकवण घ्या. मग प्रभू श्रीराम असो किंवा कृष्ण असो, यांचे रामायण किंवा श्रीमद भगवद्गीता किंवा यांसारखे जे इतर ग्रंथ तुम्हाला प्रेरणा देतील अशा ग्रंथाचे तुम्ही संकीर्तन करा किंवा अभ्यास करा आणि त्यांना मनात रुजू द्या. आणि हरिभक्तीला आपल्या मनामध्ये सौजन्य द्या, म्हणजे प्राधान्य द्या. हरीचीच आवड आपल्या मनामध्ये होऊ द्या. दुसऱ्या चरणाचा अर्थ असा आहे की जो कोणी या हरिनामाच्या मार्गाने चालतो तो वैकुंठाशी जोडला जातो, म्हणजे त्याला सर्व सुख प्राप्ती होते किंवा तो त्याच्या ठरवलेल्या निश्चित ध्येयावर पोहोचतो. आणि हरिनामाची भक्ती किंवा परमात्म्याची भक्ती जो करतो त्याला इतर तीर्थस्थानी फिरायची गरज नाही. त्याची तीर्थस्थानी हरिनाम घेतल्यानेच झाल्यागत जमा आहे. तिसऱ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. आपलं मन खूप चंचल असतं, वाईट सवय मनाला लवकर लागतात आणि आपण त्यांच्या आहारी जातो. माणूस संपतो पण त्याला त्याच्या वाईट सवयी सुटत नाहीत आणि ह्या मनोमार्गात त्याचा शेवट होतो. परंतु जो आपल्या मनावर विजय मिळवून हरिपाठामध्ये किंवा हरिभक्तीमध्ये आपले मन स्थिर करतो तो धन्य होतो किंवा तोच धन्य आहे. चौथ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला फक्त हरिनामाच्या संगतीतच गोडी वाटते आणि प्रत्यक्षने राम आणि कृष्णाची आवड माझ्या मनामध्ये असते.